अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत. 19 तारखेला आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया म्हटलं की हा 3.5 मुहूर्तांपैकी एक संपूर्ण शुभ मुहूर्त आहे. अक्षय तृतीया या नावातच याचा अर्थ आहे ज्याचा कधी क्षय होत नाही, जे आपल्यासोबत चिरकाल टिकून राहतं. मग तुम्ही या दिवशी जे काही कार्य करता, जी कुठली खरेदी करता, ते तुमच्यासोबत चिरकाल टिकून राहतं. तर आता जसं आपण या दिवशी कुठलाही शुभ कार्य करतो किंवा कुठली खरेदी करतो, ती गोष्ट आपल्यासोबत चिरकाल टिकून राहते. त्याचप्रमाणे या दिवशी आपण ज्या कुठल्या सेवा करतो त्याचं जे काही फळ आहे ते सुद्धा आपल्याला अक्षय मिळतं, ते आपल्याला कायमस्वरूपी मिळत राहतं. म्हणून लक्षात घ्या की अक्षय तृतीयेला आपल्याला माता लक्ष्मीची, भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची असते. कारण की प्रत्येकाला आता तोच प्रश्न आहे. म्हणजे असे बरेच जण आहेत की आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी आजकाल बऱ्याच आपल्याला सेवा कराव्या लागतात. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहावा, धनधान्य भरभरून राहावं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुख शांती घरामध्ये नांदावी, यासाठी आपण अनेक सेवा करतो. मग बघा, म्हणूनच आपल्याला अक्षय तृतीयेला माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. भगवान विष्णू कोण आहेत? त्या जगाचे पालनकर्ता आहेत आणि त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची या दिवशी सेवा करायची आहे. तर बघा, या दिवशी आपल्याला अनेक सेवा करायच्या आहेत. त्यातलीच एक 7 कवड्यांची सेवा आहे जी मी तुमच्यासोबत काल शेअर केली आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर अवश्य बघा. ती सेवा आपल्याला परमपूज्य गुरुवर्यांनी सुचवलेली आहे आणि अतिशय प्रभावी आणि सुंदर सेवा आहे. ती सुद्धा सेवा तुम्हाला या दिवशी करायची आहे. त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी आता आपण आचरणामध्ये बघणार आहोत की अक्षय कलश कसा भरावा. अक्षय तृतीयेला आपल्याला अक्षय कलश भरायचा असतो. का भरायचा असतो? कारण की आपल्या घरामध्ये धनधान्य भरभरून राहावं, आपल्याला कधी कशाची कमतरता भासू नये, यासाठी आपल्याला हा अक्षय कलश भरायचा असतो. आपल्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास राहावा, लक्ष्मी स्थिर राहावी, लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मोकळे होत राहावे, यासाठी आपल्याला हा अक्षय कलश या दिवशी भरायचा आहे. तर सगळ्यात प्रथम बघा, तुमच्याकडे जर भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा फोटो असेल तर अतिशय उत्तम आहे. जर नसेल तर तुम्ही या दिवशी अक्षय तृतीयेला तुम्ही खरेदी करून आणू शकता. कारण की ज्या घरामध्ये भगवान विष्णूंचे पाय शेपट असेल, माता लक्ष्मीचा फोटो आहे, त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहत असतो. तिथून ती कधीच जात नाही. कारण की माता लक्ष्मीला काय प्रिय आहे तर भगवान विष्णूंची सेवा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये सुद्धा माता लक्ष्मीचा अखंड वास राहत असतो. तिथे ती आपसुकच येते, तिथे तिला बोलवावं लागत नाही. जरी एक वेळेस आपल्याकडनं माता लक्ष्मीची सेवा कमी झाली, पण जर भगवान विष्णूंची सेवा आपल्याकडनं होत असेल ना, तर खरंच सांगते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहत असतो आणि तिथे ती स्थिर राहत असते. तर आता बघा, तुम्ही या दिवशी सेपरेट पूजा मांडणी करू शकता किंवा नाही केली तरी पण चालेल. तुम्ही फक्त हा जो काही कलश आहे अक्षय कलश, तो तुम्ही आपल्या देवघरासमोर तुम्ही तो भरू शकता. त्याचबरोबर बघा, जर तुम्हाला सेपरेट पूजा मांडणी करायची असेल तर तुम्ही एका पाटावर किंवा चौरंगावर तुम्हाला लाल कलरचं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. तुमच्या देवघरामध्ये जर गणपती बाप्पांची, माता लक्ष्मीची आणि बाळकृष्णाची मूर्ती असेल तर उत्तम आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात आधी तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या देवघरातली गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे. त्या मनामध्ये ओम गण गणपते नमः या मंत्राचा 11 वेळेस किंवा 21 वेळेस जप करत करत तुम्हाला पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून तुम्हाला ती पाटावर तुम्हाला स्थापन करायची आहे. खाली मूर्ती स्थापन करता तुम्ही एकदा विड्याचे पानं ठेवा 2, किंवा तुम्ही अक्षता ठेवू शकता, त्यावर तुम्हाला मूर्ती ठेवायची आहे. तर गणपती बाप्पांना तुम्हाला हळद कुंकू अक्षता व्हायची आहे, धूपदीप ओवाळायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे. बाळकृष्ण म्हणजे कोण? भगवान विष्णूंचाच हे अवतार आहे बाळकृष्ण. त्यामुळे आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे. तुमच्याकडे जर भगवान विष्णूंची मूर्ती असेल तुम्ही ती सुद्धा घेऊ शकता. पण बऱ्याच जणांच्या देवघरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती नसते, तर आपल्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असते, तर बाळकृष्णाची मूर्ती पण तुम्ही घेऊ शकता. तर बाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला ताम्हणामध्ये घ्यायची आहे. पाण्याने अभिषेक करा. अभिषेक करताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राला तुम्हाला 11 वेळेस किंवा 21 वेळेस जप करायचा आहे. पुन्हा ती मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची, पुसून घ्यायची आणि तुम्हाला ती पाटावर स्थापन करायची आहे मधोमध. त्याच्या खाली तुम्ही अक्षता ठेवू शकता किंवा विड्याचे 2 पाने ठेवू शकता. त्यानंतर तिसरी मूर्ती म्हणजे माता लक्ष्मीची मूर्ती. माता लक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करताना ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्रास तुम्ही 11 वेळेस 21 वेळेस जप करू शकता. त्यानंतर ती मूर्ती स्वच्छ पुसून तुम्हाला ती पाटावर स्थापन करायची. जर तुम्हाला पूजा मांडणी करायची असेल तर, जर नाही पूजा मांडणी करायची तर देवघरामध्ये आपल्या या मूर्त्या असतात, तुम्ही
काय करा, फक्त अभिषेक करा आणि पुन्हा आपल्या देवघरामध्ये तुम्ही त्या मूर्ती स्थापन करू शकता. पूजा मांडणी करायची गरज नाही. जर पूजा मांडणी करायची असेल तुम्ही या पद्धतीने तुम्ही पूजा मांडणी करू शकता. त्यानंतर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर अर्थात मातालक्ष्मीच्या मूर्तीसमोर तुम्हाला श्रीयंत्र ठेवायचं आहे. कमळगट्ट्याची माळ असेल तर अर्थात श्रीयंत्रावर तुम्ही कमळगट्ट्याची माळ ठेवू शकता. त्याचबरोबर बघा, आता आपल्याला अक्षय कलश भरायचा असतो. आता जी तुम्हाला मी 7 कवड्यांची सेवा सांगितली आहे ती सुद्धा तुम्ही या पूजा मांडणीसमोर बसून करू शकता किंवा आपल्या देवघरासमोर बसून सुद्धा तुम्ही ही 7 कवड्यांची सेवा करू शकता. आता अक्षय कलश कसा भरावा तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, अक्षय कलश भरण्यासाठी तुमच्याकडे कलश असणं गरजेचं आहे. आता कलश कोणता असावा, तांब्याचा असा तरी चालेल, पितळेचा घेऊ शकता किंवा चांदीचा घेऊ शकता किंवा तुम्ही मातीचा जरी कलश घेतला तरी सुद्धा चालणार आहे. जसं की सुगड ही मातीची असते, तुम्ही सुगड सुद्धा घेऊ शकता किंवा पितळेचा, तांब्याचा, चांदीचा किंवा स्टीलचा. नाही तुमच्याकडे कोणता कलश तर तुम्ही स्टीलचा सुद्धा कलश घेतला तरी सुद्धा चालणार आहे. आता कलश घेतल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला तो कलश तांदळाने भरून घ्यायचा आहे. अखंड अक्षता असल्या पाहिजे, लक्षात घ्या. तर तुम्हाला तो कलश अखंड अक्षताने भरून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, त्या कलशावर आपल्याला माता लक्ष्मीच्या ज्या प्रिय वस्तू असतात त्या आपल्याला त्या कलशामध्ये टाकायच्या असतात आणि या सगळ्या वस्तू टाकत असताना आपल्याला त्या माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा असतो. आता माता लक्ष्मीचा कोणता मंत्र जप करावा तर तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णू पत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जप करायचा आहे. बघा, तुम्हाला तांदळाने कलश आधी भरून घ्यायचा आहे. त्या कलशावर तुम्हाला माता लक्ष्मीच्या प्रिय वस्तू असतात, जसं की कवडी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही इथे कवडी टाकू शकता. 1 कवडी टाका, 3 टाका, 5 टाका, तुमच्याकडे जेवढ्या असतील तेवढ्या तुम्ही कवडी त्यामध्ये टाकू शकता किंवा 1 जरी कवडी टाकली तरी सुद्धा पुरेसं आहे. त्यानंतर बघा, दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे हळकुंड. असं म्हणतात की आपल्या घरामध्ये जेव्हा आपण तांदळाच्या डब्यामध्ये हळकुंड टाकतो तेव्हा आपला राजयोग येण्याची सुरुवात होते किंवा आपला राजयोग येऊ शकतो. तर तुम्ही बघा, आपल्याला अक्षय कलश भरताना दुसरी गोष्ट टाकायची ती म्हणजे हळकुंड. हळद ही पिवळी असते आणि अर्थात त्याचा संबंध जो आहे तो आपल्या गुरूंशी येतो. त्यामुळे हळदीमुळे आपला राजयोग येण्याची सुरुवात होते. हळकुंड टाकताना ते लेकरूवाळं हळकुंड तुम्हाला घ्यायचं. लेकरूवाळं तुम्हाला माहीत असेल असं लेकरूवाळं हळकुंड घेऊन तुम्हाला ते कलशामध्ये टाकायचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, जर तुमच्याकडे गोमती चक्र असेल तर तुम्ही गोमती चक्र अगदी 1 जरी असेल तरी सुद्धा तुम्ही गोमती चक्र त्यामध्ये टाकू शकता. आता या ज्या काही सगळ्या वस्तू आहेत, तुमच्याकडे जेवढ्या वस्तू अवेलेबल आहेत किंवा जेवढ्या तुमच्याकडे आहेत तेवढ्या तुम्ही टाकू शकता. मी फक्त सांगायचं काम करते, पण तुमच्याकडे जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या तुम्ही त्या अक्षय कलशामध्ये टाका किंवा यातल्या 1-2 गोष्टी कमी जरी असतील तरी सुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाही. तर तुम्ही गोमती चक्र यामध्ये टाकू शकता. चौथी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे लवंगा सुद्धा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तर तुम्ही 1 का महिना लवंग तुम्हाला त्या कलशामध्ये टाकायची आहे. त्यानंतर चांदचा शिक्का, तुमच्याकडे चांदचा शिक्का असेल तर तुम्ही नक्कीच त्या कलशामध्ये टाकू शकता. त्याचबरोबर बघा, आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे पैशांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे नाण्याला अत्यंत महत्त्व आहे. जरी तुमच्याकडे कितीही नोटा असल्या पण नाणी असणंही तितकंच महत्त्वाचं, कारण की नाण्यांमुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होत असते. तर तुम्हाला यामध्ये अक्षय कलश भरून तुम्हाला त्यामध्ये 5 रुपयाचा किंवा 10 रुपये जो पितळी कॉईन असतो, पितळी कॉईन तुम्हाला माहीत असेल, 5 रुपयाचं नाणं किंवा 10 रुपयाचं तुम्हाला ते त्यामध्ये टाकायचं आहे. आणि या सगळ्या सेवा करता तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. आता बघा, हे सगळं करून झाल्यानंतर तुम्हाला आता अक्षय कलश आपला भरून झालेला आहे. अक्षय कलश भरताना आधी गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की अक्षय कलश भरत असताना तुम्हाला आधी खाली तुम्ही एकदा अक्षर टाका, त्यावर तुम्ही कलश ठेवू शकता किंवा विड्याची 2 पाने खाली ठेवून तुम्ही त्यावर कलश ठेवू शकता आणि त्यावर तुम्हाला सगळ्या गोष्टी टाकायच्या आहेत. अक्षामध्ये तुम्हाला हा अक्षय कलश भरायचा असतो. आता अक्षय कलश भरून झाल्यानंतर तर तुम्हाला सेवाही करणं गरजेचं असतं. सेवासुद्धा आपल्याकडनं घडलीच पाहिजे. कारण अक्षय कलश भरून झाल्यानंतर बघा, तुम्हाला काय सेवा करायची आहे, तुम्हाला 16 वेळेस श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे. 16 वेळेस श्रीसूक्त तुम्हाला पठण करायचं आहे. लक्षात घ्या, अक्षय तृतीया आहे आणि याचं फळ आपल्याला अक्षय काळ मिळणार आहे. म्हणून जर शक्य असेल तर 16 वेळेस श्रीसूक्त पठण करा. असेल 16 वेळेस शक्य, लहान बाळ आहे किंवा अन्य कुठलेही कामं असतील तर अशा वेळेस किमान एकदा तरी श्रीसूक्त पठण करण्याचा प्रयत्न करा. पण जर खरंच शक्य असेल तर 16 वेळेस श्रीसूक्त तुम्हाला पठण करायचं आहे.
त्यानंतर बघा तुम्हाला आता श्रीसूक्त पठण करणं म्हणजे काय की माता लक्ष्मीची आपल्याकडनं सेवा घडत असते. श्रीसूक्त हे लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे आणि ते आपल्याला या दिवशी पठण करायचं आहे, ते म्हणजे 16 वेळेस. आता 16 हा अंक माता लक्ष्मीच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचा अंक आहे, 16 अंक. त्यामुळे आपल्याला ज्या काही सेवा आहेत त्या आपल्याला सगळ्या 16 वेळेस करायच्या आहेत. जसं की 16 वेळेस श्रीसूक्त तुम्हाला पठण करायचं आहे. त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र पण तुम्हाला 16 वेळेस पठण करायचं आहे. त्याचबरोबर विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात 16 वेळेस तुम्हाला पठण करायचं आहे. त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात 16 वेळेस तुम्हाला पठण करायचं आहे. कुबेर मंत्र सुद्धा ओम वैष्णवाय स्वाहा ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम क्लीम श्री विद्येश्वराय नमः हा मंत्र सुद्धा तुम्हाला 16 वेळेस पठण करायचा आहे. त्याचबरोबर बघा 99 मंत्र ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र पण तुम्हाला 16 वेळेस पठण करायचा आहे. एक माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे. या सगळ्या सेवा तुम्हाला या दिवशी करायचा आहे. त्याचबरोबर बघा एक श्लोकी विष्णू सहस्रनाम नमोस्तवन अनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षी शिरोरुबाहावे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी उदाहरणे नमः हा जो एक श्लोकी विष्णू सहस्रनाम तो तुम्हाला 16 वेळेस किंवा 11 वेळेस किंवा किमान एकदा तरी पठण करायचं आहे. कारण की बघा जेव्हा आपण हा श्लोक म्हणतो त्यावेळेस आपण आपल्या हातून कळत नकळत काही चुका घडतात, त्या सगळ्या पापांचं क्षमन या स्तोत्रामुळे होत असतं. त्यामुळे बघा प्रत्येकाला रोज विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचणं शक्य होत नाही. मग अशा वेळेस तुम्ही रोज एक श्लोकी विष्णू सहस्रनाम पठण करू शकता, जेणेकरून तुमच्या हातून ज्या काही कळत नकळत चुका घडतात त्या पापांचं शमन होतं आणि त्याचे दोष तुम्हाला लागत नाही. याचा अर्थ असा नाही की आपण चुका करत राहायच्या आणि हा श्लोक म्हणायचा, असंही नाही. आपल्या हातून न कळत घडणाऱ्या चुकांचं क्षमन होत असतं. ज्या आपण कळत असतानाही ज्या आपल्याकडनं चुका घडतात त्या पापाचं क्षमन होत नाही, लक्षात घ्या. तर तुम्हाला एक श्लोकी विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे. जर तुम्हाला या दिवशी विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करणं शक्य असेल तर नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर भगवान विष्णूंची 1000 नावे भगवान विष्णूची 1000 नावे आहेत ती तुम्ही या दिवशी पठण करू शकता. किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्ही 108 वेळेस जप करू शकता. बघा जेवढ्या सेवा घडणार त्या सेवांचं तुम्हाला तितक्याच पटीने फळ मिळणार आहे आणि या सेवांचं फळ आपल्याला अक्षय काळ मिळणार आहे. त्याच्यामुळे जेवढा तुम्हाला वेळ सेवेमध्ये देता येईल या दिवशी तेवढा देण्याचा प्रयत्न करा. महालक्ष्मी अष्टकम तुम्ही 16 वेळेस म्हणू शकता. अतिशय सुंदर खूप प्रभावी हे अष्टकम आहे आणि जी व्यक्ती महालक्ष्मी अष्टकम त्रिकाळ पठण करते त्या घरामध्ये कधीच दळधान्याची कमतरता भासत नाही. इतकं प्रभावी हे स्तोत्र आहे. त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल महालक्ष्मी अष्टकम पठण करणं तर नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. नाही 16 वेळेस शक्य, जेवढ्या वेळेस शक्य आहे 1 वेळेस 3 वेळेस 5 वेळेस 7 वेळेस 11 वेळेस तेवढ्या वेळेस करण्याचा प्रयत्न करा. पण नक्की करा. जेवढ्या सेवा करणं शक्य आहे तेवढा करण्याचा प्रयत्न करा. तर चला ही अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वयंमांच्याकडे रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत की नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.